नमस्कार. मी मंदार जोशी. मुळात तुमच्याशी बोलण्याचं कारण आहे की आज खूप माझा जवळचा मित्र आज घरी येतो आहे इथे. नमस्कार, माझं नाव अक्षय भारदे आणि मी आता इथं आलेलो आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी हे शहर आहे आणि त्यामुळे हा एक जो माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग आहे तो कायम जवळ राहावा आणि कायम पाहता यावा यासाठी आम्ही तो चित्रित करणार आहे असं आमचं ठरलेलं आहे. तो बाहेर चित्रित करतोय, मी आत चित्रित करतोय आणि मग आम्ही दोघं मिळून चित्रित करू असा एक टोटल आमचा हे आहे. तर या शहरामध्ये मी आता माझ्या एका मित्राला भेटायला आलोय. बघूया आलेत का साहेब बाहेर. एक सेकंद. दरवाजा. अक्षय विनय कुमार भारदे इथे आलेले आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर हे तर ही अशी भरत भेट आमची आता झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. अक्षय विनय कुमार भारदे हे आता तुम्हाला दिसत राहतीलच. त्यामुळे आता जर मी त्यांना पहिलं माझं घर. अरे हे म्हणजे हा दरवाजा म्हणजे हे काय म्हणायचं याला, म्हणजे असं तुमचा गड आहे तुझा गडाचा कल्याण दरवाजा वगैरे असतो तसा हा दरवाजा आहे का काय आहे? मागचा दरवाजा बघितला तुम्ही? हा जस्ट नॉर्मल दरवाजा आहे. कारण म्हणजे हे असे दरवाजे फक्त पुण्यामध्ये आम्ही अविनाश भोसल्यांच्या घरालाच बघितले, असे बाकी कोणाच्या घराला बघितलेले नाही एवढे मोठे. आता आम्ही याला जरा घरात घेऊन जातो आणि या. अरे अप्रतिम आहे मित्रा. या आणि हा कोण आहे? हा कोण प्राणी आहे तुमचा? इज अवर मॅन. नाव काय याचं? नाव आहे ब्रुटी. तुझं नाव काय? ब्रुटी म्हणजे ब्रुटस. यू टू. घरात मुलगी छोटी असल्यामुळे थोडं शूटिंग करण्या एवढं चांगलं काही ठेवलेलं नाहीये घरात. नाही पण हे म्हणजे कपडे पडले. तुझ्याकडनं माझी तशी काही अपेक्षा नाहीये. फक्त मला कसं बघायचं होतं की तू राहतोय म्हणजे तू घर घेतलंय आणि काय काय केलंय, म्हणजे त्याच्यात एक इंटरेस्ट होता म्हणून मी आलोय बघायला. आणि इथं स्वयंपाकघर वगैरे तुमचं आहे? बर. आणि आमचे म्हणलं स्वयंपाकघर आहे आमचं, ते भाड्याने नाही घेतलेलं. नाही मला असं वाटलं की स्वयंपाकघर वेगळ्यांचं वापरतं. बरं, मला काय म्हणायचं होतं, मला बेडरूम्स किती आहेत त्या घराला? 3 आहे. जा ना 3 बेडरूम्स आणि 2 बाथरूम्स. रावीची रूम आहे. रावीची खोली आहे. फारच सुंदर आहे मित्र हे सगळं. अरे मला एवढी अपेक्षा नव्हती तू असं इतकं डायनामिझम दाखवशील आयुष्यात. इथं येऊन घर वगैरे घेशील अशी मला काय अपेक्षा नव्हती रे. आणि हे तू घेऊन पण असं मोठं घर आणि एक वेकर झेल म्हणजे दार. अरे ही काय म्हणजे शेती करायची का काय इथं? असे भाजीचे वाफे वगैरे लावायला दिसत नाहीत मला. तुझी केवढी जागा आहे? नाही, बऱ्यापैकी मोठं. या स्ट्रीटवरचं हे माझ्या सगळ्यात मोठं बॅकयार्ड असेल. पण मग हे किती स्क्वेअर फूट वगैरे कसं असतं, काय असतं? 5,000 असेल साधारण. 5,000 स्क्वेअर फूटचं घर? अरे 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घ्यायला पुण्यामध्ये आमचं कंबरडं मोडतं आणि तुम्ही इथं 5,000 स्क्वेअर फूटची घरं घेताय राव. अक्षय विनय कुमार भारदे. नाही मी कसं वाटलं? शब्द नाहीत. आणि हे खूपच भारी आहे कारण झोका वगैरे सगळं मुलीसाठी तू इतकं सुंदर केलेलं आहेस. मला खूप जास्त आवडलंय सगळं. माझा फक्त आता मला एक प्रश्न कळत नाही की हे जे थोडंसं गवत जर आपण लोकांना मागे दाखवलंय सगळं, इथे गवत आहे आणि हे गवत वाढू शकतं आणि हे सगळं वाढू शकतं, पाऊस पडू शकतो, त्याच्याने गवत खूप वाढू शकतं, त्याच्याने मोठं रान माजू शकतं आणि मग गवत खूप वाढू शकतं. हो ना, मग वाढू शकतं ना. अरे मग त्याचा एक प्रकार असतो, त्याला लॉन मुव्हिंग म्हणतात. मुव्हिंग? कुठून कुठे मूव्ह करायचं ते? त्याला मुव्हिंग शब्द आहे. लॉन तर ते लॉन मुव्हिंग हा प्रकार जो असतो त्याला तू काय माणूस वगैरे लावलायस का कसं? तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की हे स्वतः करायला लागतं इथं सगळं. त्याशिवाय तुम्ही इथं सस्टेन नाही होऊ शकत मित्रा. खूप महत्वाचं आज मी यांना आणि तुला सांगतोय. काय सांगतो जावं तू? सगळ्या गोष्टी इथं स्वतः करा. पण हे तू स्वतःला घर घेण्याआधी सांगितलंयस का आम्हाला सांगतोयस तू आता? स्वतःला घर घेण्या मित्रा मी प्रॉपर तयारीने उतरतो. बरं, मग हे कापायला तुझ्याकडे काही मशीन वगैरे आहे का? नाही, तो लॉन मोवर आहे ना. हा, तो आणायचा आहे. मला मी तो आणणार आहे. तू आणणार आहेस लॉन मोवर आणणार आहे. पण आता मला एक प्रश्न असा पडला होता की पुण्यामध्ये तर तुमच्याकडे घरातल्या माणसांपेक्षा नोकऱ्यांची संख्या अधिक आहे, तर हे इथं सगळं जमणार का आपल्याला? सोफ्यावरनं उठायची सवय तशी कमी आहे तुला असं मला वाटतं. तुला काय वाटतं? नाही, मला वाटतं की जमायला काय, एकदा ठरवलं की ठरवलं, माणूस काय पण करू शकतो.
माणूस काय पण करू शकतो खरंय, पण आपण करू शकतो का, हा मुद्दा आहे. पण तो जो लॉन मोवर असतो मग तो चालतो कशावर, म्हणजे तू आता 2 प्रकार असतात. बर, गुगलवर सर्च केलं तर ते मिळू शकेल आपल्याला. अच्छा. पण ते एवढी माझी अजून काही हे नाही आता. पण माझ्या मते ह्याच्यावर पेट्रोलवर वगैरे चालत असावा. गुगलवर जी मिळते ती माहिती बरं का, अनुभव देत नाही बरं का गुगल, म्हणजे मी आता जे क्लिअर करतो फक्त माहिती असते. नाही ह्याच्यामागे एक अभ्यास असतो. तो अभ्यास मी असा केला होता की आता माझ्या शेजारी इथं समोर तिकडं एक 70 वर्षाचा म्हातारा राहतो. किती? 70 वर्षाचा म्हातारा. 70 रुपये. मित्रा तो दर आठवड्याला इतकं सुंदर लॉन मेंटेन करतो दोस्ता स्वतःचं. 70 वर्ष आजोबा. त्यांच्याकडं त्यांची तर मैत्री झालेली आहे माझी, तर त्यांच्याकडे तो आहे. अच्छा. सो मी असा विचार करतोय की तो मी आता त्यांच्याकडनं घेणार. आता जेव्हा तू नेक्स्ट टाइम माझ्याकडं येशील परत. अरे हा, तर त्याच्यावरनं मला हे आठवलं की मी आता मी एकटा आलोय, अजून माझी फॅमिली यायची, तर मी काय वारावर जेवत बसणार नाही सिडनी, कारण माझ्याकडे पैसेही नाही. मी तुझ्याकडे जेवायला काय मी येणार आहे. सो पुढच्या आठवड्यात मी जेवायला येणारच आहे 100%. मग जेव्हा केव्हा म्हणजे आता तू पुढच्या याला जेव्हा आलायस, विकेंडला जर येशील, तेव्हा मी तुला वचन देतो मित्रा. कशाचं वचन? ही मेरा शासन. अच्छा. की हे अप्रतिम दिसेल सगळं लॉन तुला. बर. कारण नुसता प्रश्न लॉनचा नसतो, अज्ञानी असतो. म्हणून तुला सांगतो, इथं आता ही जी भारी भारी झाडं वाटतात ती वाटायची गोष्ट वेगळी. याच्या फांद्या पडतात, जावळ्या पडतात, याची फळं पडतात, हे सगळं क्लीन करावं लागतं. हे सगळं क्लीन, ही सगळी जी फळं भोगावी लागतात ती आपल्याला ती भोगावी लागतात. तर हे सगळं क्लीन मी करणार आहे दोस्त. आणि माझ्या मते तू येईपर्यंत हे सगळं मी क्लीन करून ठेवतो. नक्की मित्रा, ठरलं म्हणजे ठरलं. पण आश्वासन देऊ नकोस नुसतं राजकारण्यांसारखं. नाही, खरोखर करून दाखव मला एकदा. अरे मित्रा, मी आधी करतो आणि नंतर विचार करतो. ठरलं. नाहीतर रिंग रोड होतोच आहे आमचा पुण्याचा. गेली 10 वर्ष रिंग रोड होतोच आहे. नाही तसं नको आम्हाला. तसं नाही. आपण फायनल झालोय आता. हे झालं, डन.